माझा रिझल्ट म्हणजे माझा आहे, पण माझ्या घरच्या पूर्ण फॅमिलीचा रिझल्ट आहे, त्यामुळे मी इथं आलेली आहे. आणि सर म्हणले की गंभीर आजार ज्यांना झाले होते तेच या. गंभीर आजार म्हणजे कोणताही आजार असा छोटा नसतो आणि कोणताही इतका मोठा नसतो जर आपण काळजी घेतलं तर. येस, तर माझा रिझल्ट असा होता की मी आहे म्हणजे माझं वय फार जास्त नाही आहे, 35च्या मध्येच आहे, पण मला गर्भपेशीवर गाठ आलेली होती, हायपर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता. आणि मी इथे येऊन म्हणजे रियांशमध्ये जॉईन नव्हते झाले, जस्ट आमरस ज्यूस ट्राय केले. आणि त्याच्या अगोदर मला हॉस्पिटलमध्ये गेले होते असं जस्ट चेकअप करण्यासाठी. तर मला मायग्रेनचा म्हणजे खूप पूर्वीपासून डोकं दुखायचं, मी सहज डोकं खूप दुखते म्हणून 2-3 महिन्याखाली चेकअपला गेले होते. तर सांगितले की मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे. मग असंच मी अमृत ज्यूस चालू केले 2 टाईम, डायबो पण चालू केलं वजनासाठी. आणि चालू केल्यानंतर मला पूर्ण प्रोडक्ट म्हणजे लेडी केअर चालू केलं गर्भी पिशवीसाठी, आणि अल्कलाईन किडनी जे काय आपले सगळे प्रोडक्ट आहेत चालू केले. आणि रिटर्न मी चेकअपसाठी गेले 4-5 दिवसाखाली. पूर्ण गर्भपिशवीचं माझं जे रिपोर्ट आहे क्लिअर आला, आणि मायग्रेनचा त्रास पण 75% कमी झालेला होता. हा माझा पर्सनल रिझल्ट आहे. आणि माझं जवळपास 4 ते 5 किलो वजन कमी झालेले 2.5 महिन्यामध्ये. आणि मी खूप आता खुश आहे रियांश जॉईन करून, आणि लाईफ टाईम हेच करण्याचा निर्णय आम्ही पूर्ण फॅमिलीने घेतलेला आहे. सॉरी 2 मिनिटं वेळ घेते अजून. आणि माझ्या सरांना म्हणजे माझ्या हजबंडना हायपर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता. त्यांना जसं खाल्लं की लगेच तसं वॉमिटिंग व्हायची, म्हणजे उलट्या करायला लागतं. आणि त्यांनी बैठक म्हणजे एका जागेवर काम असल्यामुळे त्यांना दिवसभरामध्ये 10 ते 12 चहा लागायचे. म्हणजे माझा स्वयंपाक कमी आणि चहा जास्त मला करून द्यावं लागायचे. त्याच्यामुळे त्यांना इतकी हायपर ॲसिडिटी होती. त्यांची हायपर ॲसिडिटी पण कमी झाली. ते दिवसभर जरी आता काही खाल्लं तरी त्यांना सगळं पचून जात आहे. येस, आणि माझ्या मुलीला भात खाल्ल्यानंतर शिंका यायच्या, ती दिवसभर शिंका, असं शाळेत कुठंही असो शिंकाचा प्रॉब्लेम होता. सर एक म्हणजे मी जॉईन केलं, मी घेतल्यानंतर 1 महिन्यानंतर तिला चालू केलं. बिलकुल आता तिला भात खाऊ की कोणताही पदार्थ खाऊ, तिला बिलकुल असं शिंकाचा प्रॉब्लेम नाही आहे, टोटल क्लिअर झालं. आणि माझा 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याला डायजेशनचा प्रॉब्लेम होता. म्हणजे त्याला सकाळी उठल्यानंतर बाथरूममध्ये म्हणजे वेळ लागायचा, त्याच्यामुळे तो पण क्लिअर झालेला आहे. आता तो असा ग्लास अमृत ज्यूस सकाळी दिल्यानंतर ठेवताच क्षण तो बाथरूमला जातो. म्हणजे इतका छान रिझल्ट आलेला आहे. आणि सर एकच मिनिट, आणि माझ्या आईला नांदेडमधला असा कोणताच हॉस्पिटल नव्हतं जॉईंटसाठी, सगळे हॉस्पिटल फिरलो आम्ही. आणि 4 महिन्यामध्ये 40,000 घालून एका दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतली होती, तरीही कमी झाली नाही. आज 2.5 महिने झालं माझ्या आईला देते. ती असं बसून उठता येत नव्हती, तिला एक व्यक्ती लागायचा उठवायला, तर ती आज स्वतःच्या पायावर उठून सगळे कामं करते. आणि माझे सासरे आहेत, त्यांचा रिझल्ट त्यांना पॅरालिसिसचा जे अटॅक आला होता 11 वर्षापूर्वी, ते आतापर्यंत काहीच काम करत नव्हते. सर रिझल्ट आल्यानंतर खुश झाल्यानंतर सासऱ्याला खरंच छान वाटतं म्हणून मी सांगत आहे. येस, प्राऊड ऑफ यू रियांश. तर त्यांनी 11 वर्षापासून काहीच काम करत नव्हते, असं म्हणजे स्वतः पण त्यांना हात उचलत नव्हता. आज 3 महिन्यामध्ये त्यांनी स्वतः सगळं कामं करतात. त्यांचा फक्त इथून इथपर्यंत हात वर होतं का, आता पूर्ण ते असं एक्सरसाइज करत आहे. थँक्यू फॉर माय स्पॉन्सर आणि रियांश आणि अमृत. थँक्यू सर. सॉरी.